येवा कोकण आपलंच असे शब्द आठवले की मन आपणच कोकणात रिंगणायला लागतं. तसंच काहीसं आमचं झालं. सकाळी उठलो आणि तोच लंकेश बोलायला लागला की चल कोकणात जाऊया, आणि आमची अनप्लॅन ट्रिप सुरू झाली. लकीली आमचं रिझर्वेशन पण लगेच झालं. अवघ्या अर्ध्या तासामध्ये आम्ही तयारी करून निघालोसुद्धा. ओजूने खूप छान एन्जॉय केली ती ट्रिप. हिरवीगार धावती झाडं बघून त्याला खूप मज्जा वाटत होती. काही तासातच आम्ही रत्नागिरीला पोचलो. रत्नागिरी स्टेशनसुद्धा आता इतकं रिनोव्हेट केलं होतं, छान मस्त वाटत होतं. तिथूनच आम्ही जवळपास असलेल्या होमस्टेला, हेमप्रभा होमस्टेला स्टे केलं. तिथलं पण लोकॅलिटी, ॲटमॉस्फिअर इतका मस्त होता, शांत वातावरण. तिथलं फूड पण अमेझिंग होतं. तिथे आम्हाला तिथल्याच एका काकांनी बाईक म्हणजे स्कूटी जी असते ती रेंटवर दिली. आम्ही 2 दिवसासाठी स्कूटी रेंटवर घेतली होती. तिथून जाताना रत्नागिरीला मेन सर्कलच्या तिथे ही चहाची म्हणजे स्टॉल आहे, चहाचं स्टॉल. तिथे आम्ही लास्ट टाईम जेव्हा आम्ही फॅमिली सोबत आलो होतो तेव्हा मी तिथे चहा प्यायलो होतो. तिथला चहा लंकेशला इतका आवडला आणि तो जिथे चांगला चहा असतो तिथेच पितो. सो आमच्या त्या आठवणीसुद्धा ताज्या झाल्या. तिथूनच जवळपास असलेल्या ह्या मांडवी बीचला आम्ही व्हिजिट केली. इतकं सुंदर वातावरण होतं. तिथला तो सनसेट पण खूप छान होता. तिथे फूड स्टॉलचे पण खूप सारे स्टॉल्स होते, म्हणजे भेळपुरी, शेवपुरी असे. परत लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान छान व्हरायटीज होत्या तिथे. तर आम्ही तिथे शेवपुरी घेतली. त्याच्यानंतर तिथे ओजूने पण छोटासा स्नॅक्स केला. मस्त मग शेवपुरी खात तिथला आम्ही सनसेट एन्जॉय केला. मग थोडा अंधार झाला. तिथल्या मग बीचवर आम्ही छान फेरफटका मारला. ओजूसुद्धा खूप एन्जॉय करत होता. त्याने स्पेशली वाळूमध्ये खेळायला ती खेळणी पण घेतली. तिथून जवळपास असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आम्ही व्हिजिट केली. तर तिथे ॲक्च्युली त्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ म्हणजे किल्ला खूप वरती होता. तिथे खाली त्यांनी एक गार्डन असं बनवलेलं होतं. तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. छान छान किल्ले होते. आणि मग त्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो आम्ही. म्हणजे जिथे आम्ही स्टे केला होता तिथे येताना एक छान असं आम्हाला रेस्टॉरंट भेटलं. तिथे आम्ही भांगडा थाली आणि कोळंबी थाली घेतली होती. ओजूसाठी डाळ भात घेतला होता. तो पण त्यांनी तिथेच बनवलेला होता, म्हणजे ताजं होतं ते जेवण. सो जेवण एन्जॉय केलं आणि झोपी गेलो. त्याच्यानंतर हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे सेकंड डेचा. इतकं मस्त वाटत होतं आम्हाला. मॉर्निंगला पण खूप शांत वाटत होतं आणि जो गावचा फील होता ना तो खूप जास्त येत होता. तर आम्हाला तिथल्या काकांनी सांगितलं की इथे आजूबाजूला खाण्यासारखं काहीच नाही आहे, पण इथे एक माळवी म्हणून आहे. माळीज म्हणून जे आहे फूड स्टॉल, तर तिथे तुम्ही तिथे घरगुती असं स्नॅक्स भेटतं तुम्हाला. तर तिथे ओजूसाठी शिरा आणि आमच्यासाठी उपमा चहा असं घेऊन आम्ही निघालो आणि आम्ही भाटे बीचला गेलो. सो हा भाटे बीच पण इतका मस्त होता ना. अजिबात तिथे लोकांची गर्दी नव्हती आणि इतका सुंदर स्वच्छ असा बीच होता. सो तिथे हे बापले बघा कसे वाळूमध्ये खेळतात खेळण्यांसोबत आणि त्या वाळूसोबत. आणि तिथल्याच एका परिसरामध्ये ही नारळाची झाडं होती. त्याच्यामध्ये चालताना इतकं शांत वाटत होतं ना, आणि अशी थंडगार हवा होती. सो त्याच्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सो तिथल्याच एका काकांना सांगितलं की आम्ही इथूनच जेवण ऑर्डर करतो. सो त्यांनी छान चिकन थाळी आणि सुरमई थाळी दिली होती. सो लंकेशला पण ती इतकी आवडली आणि तिथलं जेवण पण खूप छान टेस्टी होतं. फिश पण अगदी ह्याचे होते, ताजे होते. सो तिथून आम्ही ते जेवण केलं आणि आम्ही मुंबईच्या प्रवासाला निघालो. सो ह्यापुढे पण माझे असे कोकणातले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर केला. थँक्यू.